हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहे ओझरला. सुट्टी होती, कधीचं जायचं तर अखेर मुहूर्त लागला. आणि ओझरला कशासाठी चाललो आहे तर जनशांती धाम म्हणून आहे. तिथे 108 ज्योतिर्लिंग आहे आणि जनार्दन स्वामींचे तिथे छान मूर्ती मंदिर आहे. नाशिकपासून फक्त अर्धा तासाचा रस्ता आहे. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर 108 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्या. आमची पण पहिलीच वेळ आहे. हे बघा आलो आहे आता आम्ही इथे जनशांती धाम. हे बघा किती छान इथे हायवेवरतीच आहे. किती छान असं परिसर आहे आणि इथं आपला भगवा दिमाखात फडकतोय. किती छान वातावरण आहे. पावसामध्ये वातावरण खूप छान होतं पावसाळ्यात. हे इथे जनार्दन स्वामींची मूर्ती आहे आणि आता चाललो आहे आम्ही आतमध्ये. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर बघा आणि व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. शौर्याची पण चालू होती मध्ये मध्ये बडबड. छान होतं आणि मध्ये पूर्ण काच टाकलेली होती आणि बाजूनी फरची होती खाली आणि त्याच्यात असं काचेमध्ये आतमध्ये छान असे शोचे असे छोटे छोटे कलरचे दगड टाकलेले होते. एका बाजूने छान अशा तुळशी वगैरे लावलेल्या होत्या आणि छान अशा. बघू आता आम्ही पण पहिलीच वेळ, इतकं जवळ आहे तरी पहिलीच वेळ आमची पण यायची. नवीन आहे ना आशिष. नाम आहे ज्याच्या पाशी ते जिथे बसेल तिथे काशी. काच नाही का फसवतो रे. हा एक मग अगं हे आता बनवलेलं आहे. जन शांती धाम 108 महादेव ज्योतिर्लिंग. चला तर बघू आता कसं आहे. तुळशी बघ किती छान लावलेलं आहे इथे. तिकडे नाही इकडे. हे बघ हे बघ ओम नमः शिवाय कर इथे. किती छान आहे. अरे आशिष बद्ध आहे ना. पुढे जाणार आहे. पुढे जाणार आहे. हे बघा नाव दिलेलं इथं आहे ना. तुम्हाला जायचं पुढे. यांनीच पाहिलं होतं मला वाटतं आहे ना यूट्यूब याला. कोणाचा तरी व्हिडिओ बघितला होता. ते आलेले होते इथे एकदा. नो आशिष तिथून काढ ना. तो त्याच्यातून असं जाईल हे कसलं मंदिर आहे ग. हां याला पकडा. याला धरव. मग ते तुला मिळणार नाही. मग असं हात आपण व्हिडिओ काढू बरं का. ते बघ ते रागवतं बरं का ते काका. ते बघ बघितलं का तेव्हा इथपर्यंत आहे असं. चला हवनकुंड.
इथे हवनकुंड आहे, जनार्दन स्वामी महाराज. बद्रीधाम, द्वारका धाम, जगन्नाथपुरी धाम, रामेश्वर धाम, कृष्णेश्वर. सगळे ज्योतिर्लिंग आहे. रामेश्वर, नागेश्वर, वैद्यनाथ, नाशिकचे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर, शंकर, केदारनाथ, ओंकारेश्वर, श्री महाकालेश्वर, मल्लिकार्जुन, सप्तशृंगी माता. हो वाव, कोणती? इथून हां. तुळजा भवानी माता. तर कसे वाटले तुम्हाला 108 ज्योतिर्लिंग? नक्की सांगा आणि अवश्य भेट द्या न जे नाशिकच्या आहेत ते. आणि इथं आमचं झालं थोडंसं फोटोशूट. तर शौर्याची मस्ती पण चालू होती एका बाजूला. खूप मोठा परिसर आहे. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी गर्दी नव्हती जास्त, आणि तो खूप गर्दी असते. आणि तिथे शंकराचं आतमध्ये मंदिर पण खूप मोठं आहे. आणि एका बाजूला जनार्दन स्वामी महाराजांचं पण आहे. खूप मोठी मूर्ती आहे जनार्दन स्वामी महाराजांची. सुरुवातीला पण आहे, आपण जेव्हा प्रवेश करतो तिथे प्रवेश आहे तिथे. आणि आतमध्ये पण. आता आम्ही तिकडेच चाललो होतो, मंदिर बॅक साईडला आहे. आणि इथे चाललो होतो कोणत्या फोटोशूट शोधायचं. आलो आहे इथेच. बघा किती छान मूर्ती जनार्दन स्वामी महाराजांची. इतकं सुंदर मंदिर होतं ना. आणि स्वच्छता तर इतकी होती की बस. आणि शांतता पण खूप होती. असं आपण नाही का, असं खूप लांब असं जंगलात एखादं असं मंदिर असतं, शांत वाटतं मनाला तिथं गेल्यावर, तसं भासत होतं. आता आणि मागे तिथे बाजूलाच पुढे म्हणजे हे महादेवाची पिंड आहे. ती पण खूप सुंदर आहे. खरंच तर ज्यांना बघण्यासारखं आहे म्हणजे बघायला शक्य आहे, जवळ आहे इथे कासव छान, त्यांनी नक्की अवश्य भेट द्या शांतीधामला. चल हे बघा आतमध्ये मंदिर गाभाऱ्यात आहे. आता कसं मी जास्त तिथे खाली शूट नाही घेतलं, तर घेतलंच होतं काय, पण मग कसं रागवायला आपल्याला पण नाही आवडत रागवायला. सभागृहासारखंच आहे. विठ्ठल रुक्मिणी. दरवाजा तर किती सुंदर आहे पहिले. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जनशांती धामचा? तर नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. बाय, टेक केअर.